स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वजण व्हिडिओ ऑन करा प्लीज. एनर्जीचा क्लास आहे आणि एनर्जीच्या क्लासमध्ये व्हिडिओ ऑन पाहिजे. आता तुम्ही कुठल्या उद्देशाने माझ्यासोबत जुळला, कुठून जुळला, मला पण कळलं पाहिजे ना. प्लीज व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा तर जास्त फायदा होईल. एनर्जीच्या क्लासचा नियमच तो आहे. आज स्वतःसाठी जगायला शिकवणार आहे मी. करा व्हिडिओ ऑन. मजा येईल खरं तर. व्हिडिओ ऑन करा. स्क्रीनवर असणारे सर्व लोक व्हिडिओ ऑन करा. मी पण तुमच्यासारखी एक फिमेल आहे. प्लीज व्हिडिओ ऑन करा. काही भीती नाही. पुन्हा व्हिडिओ ऑन नाही झाले. सगळेजण व्हिडिओ ऑन करा. एनर्जीचा क्लास आहे. अजून जास्त फायदा करून घ्यायचा असेल ना, ज्या कुठल्या उद्देशाने तुम्ही माझ्यासोबत जुळल्या त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ ऑन करा लागेल ना. मग मी तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल आणि तुमचा उद्देश कसा पूर्ण होईल सांगा बरं. म्हणून व्हिडिओ ऑन करा. चला, कोण कुठून आहे थोडं टाईप करा, मला पण कळलं पाहिजे कुठून लोक जुळले माझ्यासोबत. प्लीज मॅडम व्हिडिओ ऑन करा. आयुष्य खूप सुंदर आहे. एका श्वासाने, एक श्वास घेतला नाही, एका श्वासाने आयुष्य मागे पडते. पण तुम्ही आज माझ्यासोबत जुळला तर जरूर त्या ब्रह्मांडाचं काहीतरी आव्हान असेल तुमच्यासाठी, की काहीतरी करायला पाहिजे म्हणून. ब्रह्मपुरी. ओके, थँक्यू मॅडम. करावं मॅडम व्हिडिओ ऑन. मी माझा व्हिडिओ ऑफ करून जर मी शिकवायला बसले तर तुम्हाला इंटरेस्ट येईल का? वर्धा. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. मी थोडं अजून 2 मिनिटं देते. प्लीज व्हिडिओ ऑन करा. आणि खरं म्हणजे असं बसा. आपले 7 चक्रावर आपलं जीवन आहे आणि तुम्ही जेव्हा स्ट्रेट बसताना तेव्हा तुम्हाला खरं म्हणजे एनर्जी कळते. तुम्ही जर क्लास झोपून करतो म्हटलं तर तुम्हाला या क्लासचा काहीही फायदा होणार नाही. आता मी 1 मिनिटात एक प्रॅक्टिकल घेते ना, तुम्हाला बदलून दाखवते. खरं म्हणजे कसं शब्द आपल्यावरच आपले शब्द वर्क करतात. आपले शब्द आपल्याला कसे तथास्तु म्हणतात ते मी प्रूव्ह करून दाखवते. पण व्हिडिओ ऑन करा. तुम्ही जर व्हिडिओ ऑन करणार नाही तर मला क्लास घ्यायला प्रॉब्लेम जाईल. प्लीज सर्वजण व्हिडिओ ऑन करा. अगर एकी शिकायची असेल तर व्हिडिओ ऑन करा. नसेल शिकायची तर काही प्रश्नच पडत नाही मला समोर बोलायला. मोबाईल नंबर आहे कुणाचा तरी व्हिडिओ. ओके मॅडम, थँक्यू. पुन्हा स्क्रीनवर भरपूर लोक आहे. व्हिडिओ ऑन करा मॅडम. मॅडम काहीच प्रॉब्लेम होणार नाही. व्हिडिओ ऑन करा. चला क्लास चालू करूया. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी ज्योत्स्ना चव्हाण, लाईफ कोच, तुमच्या समोर प्रेझेंट आहे एका सकारात्मक ऊर्जेसोबत. चला तर जीवनाला आनंदी बनवूया. या आनंदाच्या प्रवासामध्ये तुम्ही पण सामील व्हा माझ्यासोबत. मग बघा किती मजा येते जीवनामध्ये. आज तर खरं मी तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवणार आहे. ठीक आहे. जे आपलं आहेच नाही, आपण म्हणतो माय सेल्फ लव्ह, पण आपलं स्वतःवर आहेच ते मी ते प्रूव्ह करून देणार आहे आज तुम्हाला. ठीक आहे. आपण या 5 दिवसामध्ये काय शिकणार आहे ते बघू पहिले. सगळ्यात महत्वाचं आनंदी जीवन. स्वतःला आनंदाने जगायला पाहिजे ना, कारण ही जी प्लास्टिक स्माइल घेऊन फिरतो आपण अख्ख्या जगासमोर, ह्या स्माइल पेक्षा जे इनर लेवलवर जी स्माइल लपलेली आहे तुमची, ती स्माइल क्रिएट करायची आहे तुम्हाला. आता ती स्माइल कशी क्रिएट करायची ते मी 2 मिनिटाचं प्रॅक्टिकल घेईलच समोर. मी सांगते तुम्हाला प्रॅक्टिकल कसं घेते ते. 5 दिवसामध्ये आनंदी जीवन कसं जगायचं, तुम्ही तुमच्यासोबत इतरांचा औरा कसा क्लीन करणार आहे किंवा दुसऱ्याला तुमच्यासोबत हिलिंग कसं करणार आहे ते सुद्धा बघणार आहे तुम्ही. ओके मॅडम. पण व्हिडिओ ऑन कराल तर मला खूप आनंद होईल. छान वाटेल ना मला. म्हणजे इतके लोक काहीतरी उद्देश घेऊन माझ्यासोबत जुळले आणि माझं काम पण तेवढंच इमानदारीने राहील तुम्हाला मग त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणून व्हिडिओ ऑन कराल तर खूप आनंद होईल. बाकी तुमची इच्छा. शेवटी ब्रह्मांडाचा रूल आहे. तुम्हाला बदलायचं आहे की नाही बदलायचं ही त्याची चॉईस आहे. आणि मी शेवटच्या दिवशी तुम्हाला एक मनी मंत्र देणार आहे. पॉवरफुल एंजेलिक सिम्बॉल देणार आहे. त्या सिम्बॉलचा रिझल्ट खूप छान आहे. ओके ओके. हा. ओके मॅडम. एक पॉवरफुल सिम्बॉल देणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला आपलेच पैसे आपण दुसऱ्याला देतो आणि ते पैसे आपल्यापर्यंत कसे आणायचे ते सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. त्यानंतर तुमचं आपलं अख्खं जीवन 7 चक्रावर आहे
आणि हे 7 चक्र आणि तुमचा औरा हा किती महत्वाचा आहे तुमच्यासाठी हे मी उद्या नाही परवाच्या दिवशी पटवून देणार आहे. आणि खरं सांगते तुम्हाला उद्याचा क्लास जॉईन करा. खूप पॉवरफुल मेडिटेशन आहे. त्यानंतर तुम्हाला जगण्याचा दृष्टिकोन मिळेल तुमच्याजवळ. खरं म्हणजे कसं जगायचं आहे ना आयुष्याला ते मी उद्या तुम्हाला प्रूव्ह करून देईन. या 5 दिवसामध्ये आपण अजून रेकी आणि रेकीचे उपचार, रेकी काय आहे, रेकीद्वारा कसे उपचार केले जाते, हे डिटेलमध्ये शिकणार आहे आपण. रेकी माहिती आहे का कुणाला? कुणी ऐकलं का कधी रेकीच्या बाऱ्यात? ऐकलं मॅडम? सांगा वर्षा मॅडम. अनम्यूट करा, म्यूट आहे. हा मॅडम अनम्यूट करून सांगू शकता. भरपूर 10,000 ऍड लागते मॅडम फेसबुकला. सगळे घुमून फिरून येतात आणि फ्री आहे फ्री आहे म्हणून आज ऐकलंय पण तेवढं काही आयडिया नाही आहे. फक्त ऐकलंय मी की छान असते बा म्हणून. छान नाही की ही ब्रह्मांडीय युनिव्हर्स फोर्स एनर्जी आहे जी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. आपल्याच मध्ये कुठेच जायची गरज नाही. तिला ऍक्टिव्ह करायला लागते आणि ती जेव्हा ऍक्टिव्ह होते ना, जे आपल्या लाईफमध्ये जे आरोग्याचे प्रॉब्लेम आहे, नातेसंबंध खराब झालेले आहे, खिशामध्ये पैशाचा बॅलन्स बिघडलेला आहे, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. ठीक आहे. अदर अदर जेवढं म्हणाल तेवढं कॅन्सर सारखे आजार रेकीने बरे केले आहे. तर बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे आणि शक्य आहे रेकीमध्ये. कारण रेकीला तुम्ही मागता मागता थकान, रेकी देता देता थकत नाही. एवढा सुंदर अनुभव माझाच रेकी सोबत आहे. आणि एकदा नक्की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्पर्श करून बघा रेकीला. मग बघा जीवन किती 360 डिग्री कसं चेंज होते. कारण रेकीमध्ये एवढी पॉवर आहे ना, तुम्हाला जे पाहिजे, ज्या उद्देशापर्यंत तुम्हाला जायचं आहे ना, त्या उद्देशापर्यंत पोहोचण्याची ताकद रेकीमध्ये आहे. कारण जेवढा कोळसा उघडावा तेवढा काळा आणि जेवढं चंदन उघडावं तेवढा सुगंध, इतकी पॉवर रेकीमध्ये आहे. ठीक आहे. फक्त आणि तुमचा विश्वास खूप महत्वाचा आहे. जिथे विश्वास नाही तिथे रिझल्ट येत नाही. पण विश्वास घेऊन या. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला तुम्ही मानता त्याच ईश्वर गुरुला मानून तुम्हाला रेकीची सुरुवात करायची आहे तुमच्या जीवनामध्ये. चला एका शब्दाने आपलं आयुष्य कसं बदलते ते सांगते. आजपर्यंत आपण जे जगत होतो आणि कसं जगत होतो ते मी तुम्हाला पटवून देते एका मिनिटामध्ये. ठीक आहे. चला एक प्रॅक्टिकल करा आणि तुम्ही प्रॅक्टिकल करा. प्रॅक्टिकल लाईफ बदलायची आहे ना तर प्रॅक्टिकल करायला लागेल. खूप मजा येणार आहे. समोर पण खूप असं प्रॅक्टिकल सेशन आहे. ठीक आहे. मी बोर होऊ देणार नाही तुम्हाला. चांगला बघा हे बोट आहे ना आपले असे टच करायचे. करा करा प्रॅक्टिकल करा मॅडम. प्रॅक्टिकल करा नाही तर रिझल्ट येणार नाही. जसं जगत होतो तसंच जगायचं असेल तर काहीच महत्व होणार नाही. माझ्यासोबत जुळून करा प्रॅक्टिकल. मंगला मॅडम प्रॅक्टिकल करा. रश्मी मॅडम मला तुमचा व्हिडिओ दिसेल तर बरंच वेळ एका ठिकाणी बसले की छान आनंद होईल मला. स्थिरता खूप महत्वाची आहे आयुष्यामध्ये. रश्मी मॅडम तुम्हीच आहे ना आधी क्लास जॉईन केलेले? चला चलो अफर्मेशन. आता या बोटाकडे बघून अफर्मेशन द्या. हे एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट दोघही एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट त्यांच्याकडे बघून द्या. बोट चिपकायची आहे. हे बोट दोघही एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट दोघही एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट दोघही एकमेकांना चिपकलेले आहे. बोट दोघही एकमेकांना चिपकलेले आहे. अफर्मेशन तुमचं वर्क करेल, माझं नाही करणार आहे. माझं माझ्यासाठी करेल, तुमचं तुमच्यासाठी करेल. त्याच्याकडे बघून द्या. हे बोट एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट दोघेही एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट दोघेही एकमेकांना चिपकलेले आहे. ज्योती मॅडम तुम्ही बरोबर चिपकवा बोटांना. प्रॅक्टिकलचा अनुभव घ्यायचा असेल तर करा बी तेवढ्याच इमानदारीनं लागेल ना. हे बोट एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट पूर्णपणे एकमेकांना चिपकले आहे. पूर्णपणे एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट पूर्णपणे एकमेकांना चिपकलेले आहे. हे बोट पूर्णपणे एकमेकांना चिपकले आहे. हे बोट पूर्णपणे एकमेकांना चिपकलेले आहे. आता बघा त्यांना अलग करा बरं थोडं. माझे ते चिपकले, माझे नाही होत आहे. ज्याचं अफर्मेशन वर्क करेल. अफर्मेशन अफर्मेशन बघा खूप महत्वाचं आहे. माझे चिपकले बघा. मी आता एक ट्रिक आहे मी त्यांनी बाहेर काढेन. तुमचे होत आहे का? चिपकले का मॅडम? सॅमसंग मॅडम अफर्मेशन ज्याचं थर्ड आय चक्र जास्त ऍक्टिव्ह त्याचं अफर्मेशन 100% वर्क करते. आता थर्ड आय चक्र म्हणजे काय? सेंटर ऑफ फोरहेड. इथं आपलं एक चक्र असते ते इंटेन्शनचं पॉवर आहे ते चक्र. तुम्ही जे काही बोलाल, जे काही तुम्ही अफर्मेशन द्याल ते तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणून मला सांगायचं एवढंच होतं की तुम्ही जसं अफर्मेशन स्वतःला द्याल तसंच तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट येणार आहे. आता तो कसा मी सांगते बघा. आपल्याला आयुष्यात काय पाहिजे? कोणी सांगू शकते का काय पाहिजे आपल्याला आयुष्यात?
आपल्याला हो. आयुष्यात पाहिजे परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर, दीर्घायुष्य मला, तुम्हाला आणि माझ्या परिवारातील सगळ्यांना पाहिजे ना. एवढ्याच गोष्टीसाठी जगणं किती हितभर पोटासाठी. पण पैसा किती पाहिजे? टोपलभर. आहे ना खरं एवढ्याच अपेक्षा आहे आपल्या. आणि टोपलभर भेटला नाही तर आपण जातो डिप्रेशन मध्ये. पण आपण आपल्या आयुष्यात पेरणी कशाची करतो? तणाव, चिंता, डिप्रेशन करतो ना. आपण त्या ब्रह्मांडाला डिक्लेअर करून देतो, माझे भांडे घासून झाले, कपडे धुवून झाले, दुपारचा टाइम आहे माझ्याजवळ, आता घेतो मी टेन्शन तुझं बी घेतो, समाजाचंही घेतो, सगळ्याचं घेतो. आपला वेळ त्याच्यामध्ये घालवतो आपण दुपारचा. खरं घालवतो की नाही घालवत? आता खरं म्हणजे जीवन एका शेतकऱ्यासारखं राहिलं पाहिजे. कसं आता कोणीतरी बोलत चला म्हणतात, कसं आहे ना, एकदा पुन्हा एन्जॉय करा प्रायमरी शाळेचा. शेवटी तर आयुष्य इथेपर्यंतच गेलं नाही. त्याच्यासाठी आज असं समजून घ्या की त्या ब्रह्मांडाने पुन्हा माझ्यासाठी एक शाळा खोलली. थोडं एन्जॉय करा, मधामध्ये बोला, थोडं चांगलं वाटेल. बसून जा थोडं स्थिरतेने, मजा येणार आहे प्रॅक्टिकल मध्ये. ठीक आहे. आणि प्लीज गाऊन घालून बसू नका. गाऊन मध्ये ती एनर्जी येते जी मला आता काहीच करायचं नाहीये. नको व्हिडिओ ऑफ नका करू, ऑन राहू द्या. पण गाऊन म्हणजे ते आहे की मला आता काहीच करायचं नाही, मला झोपायचं आहे, त्याला म्हणते गाऊन. म्हणून ड्रेस घालून बसा. ड्रेस मध्ये एनर्जी मिळते. आणि प्लीज व्हिडिओ ऑन करा. स्क्रीनवर जेवढे लोक आहेत तेवढे व्हिडिओ ऑन करा. रेकी सोबत जुळायचं असेल तर व्हिडिओ ऑन करा प्लीज. असं व्हिडिओ ऑफ करून तुम्ही कुठल्या तरी उद्देश घेऊन जोडलेच असेल माझ्यासोबत रेकी क्लास करायला. विदाऊट उद्देशने कोणीच कोणाला एवढा टाइम देऊ शकत नाही. बघा आता कसं सांगते मी. एक श्वास घ्या बरं सगळेजण. एक श्वास घ्या. एक श्वास प्रॅक्टिकल करा माझ्यासोबत. एक श्वास घ्या, सोडा त्याला. पुन्हा एक श्वास घ्या आणि पुन्हा सोडा त्याला. सोडलं झालं. आता हा श्वास आणि याला लागलेला वेळ मला वापस द्या. देऊ शकता? शक्यच नाही ना. मग तुम्ही सांगा, ज्या उद्देशाने तुम्ही रेकी करायला जुळले, 5 दिवसाचा क्लास फ्री आहे. कितीतरी लोकांनी म्हटलं मॅडम 5 दिवसाचा फ्री आहे. अरे हो, 5 दिवसाचा क्लास फ्री आहे, पण कुठेतरी तुमचा महत्वाचा वेळ माझ्यासोबत चाललाय ना. मग त्या क्लासची व्हॅल्यू तुमची एवढी आहे की तुम्ही तुमचा गेलेला वेळ वापस देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही व्हिडिओ ऑन करून बसले पाहिजे की नाही पाहिजे? करा मग व्हिडिओ ऑन. घ्या आनंद. असं समजा त्या ब्रह्मांडाने वर्षाव केलेला आहे सुखाचा, समाधानाचा. रेकी मजाक नाहीये. रेकी खूप पॉवरफुल एनर्जी आहे. खरं सांगते ना, मागता मागता थकान, देता देता थकणार नाही. एवढा सुंदर अनुभव माझाच आहे. मी कुठे एकेकाळी डिप्रेशन मध्ये, सुसाईड करण्याच्या प्लॅन मध्ये मी असणारी, आज या रेकीनं मला रेकी गुरु बनवलेला आहे. आणि माझ्यासोबत जुळले जेवढेही लोक जुळले ना, त्या लोकांना मी त्यांच्या उद्देशापर्यंत पोहोचण्याचं कार्य बी मी केलंय. ठीक आहे. फक्त तुमची इमानदारी या रेकीसोबत, तुमची देण्याची भावना. कारण ब्रह्मांडाचा रूल आहे, तुम्ही द्या आणि तिथेच तुम्हाला भेटेल. पण आपला कसा रूल आहे? आपल्याला घ्यायची सवय आहे, द्यायची सवय नाहीये. आहे ना, इच्छी बी भाजी पाहिजे, तिची बी भाजी पाहिजे, तिची बी पाहिजे, चांगली नाही झाली म्हणणारा आपणच आहे. म्हणून देणं शिका आणि थोडं थँक्यू म्हणणं शिका. त्यामध्ये खूप 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 भरभरून भेटणार आहे तुम्हाला. ब्रह्मांड असं धबधब्यासारखं तुम्हाला बारिश करणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात जे पाहिजे ते. पण एकदा थोडं ग्रॅटिट्यूड फील करा. नक्की करा. अनुभव खूप सुंदर येणार आहे तुम्हाला जीवनामध्ये. चला, प्लास्टिक स्माइल माहिती आहे का कुणाला? ऍट प्रेझेंट तुम्ही जी हसता ना, ती प्लास्टिक स्माइल आहे. पण आज मी तुम्हाला तुमच्या रिअल स्माइल सोबत मिळून देते. भेटायचं आहे का रिअल स्माइल सोबत? चला, मी एक दाखवते तुम्हाला. थोडं एक स्क्रीन शेअर करते. याला ओळखता का? याला ओळखता का कोणी? बघितलं का याला कधी? याला बघून काय येऊन राहिली फिलिंग? स्माइल क्रिएट होऊन राहिली का? दिसून नाही राहिलं बरोबर. अच्छा, स्क्रीन शेअर केली आहे ना मॅडम मी. थांबा, 1 मिनिट थांबा. बघा, याला बघितलं? याला बघितलं? ही इमोजी दिसत आहे? याला बघितलं? ही दिसायला नॉर्मल आहे, पण तुमची अख्खं आयुष्य बदलू शकते. तुमच्या चेहऱ्यावर, इनर लेवलवर रिअल स्माइल क्रिएट करू शकते. आता 2 मिनिटाचं प्रॅक्टिकल घेऊ आपण. थोडं बसून जा, डोळे बंद करून. ठीक आहे.
मी जसं जसं सांगेल तसं तसं करा. थोडं जो इमोजी दाखवलाय त्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. बसा थोडं, मला दिसाल तर बरं होईल. वैशाली मॅडम, मला फॅन दिसत आहे. चला बसले का? चला डोळे बंद करा. एक डीप ब्रीथ करायचं आहे. डीप ब्रीथ. डोळे बंद करा. व्हिज्युअलाइज करायचंय. डोळे बंद करा. एक डीप ब्रीदिंग करायचं आहे. ब्रीथ आउट स्लोली स्लोली. पुन्हा एक डीप ब्रीथ. होल्ड. ब्रीथ आउट स्लोली स्लोली. बॉडी रिलॅक्स. पुन्हा एक डीप ब्रीदिंग करायचं आहे. होल्ड आणि ब्रीथ आउट स्लोली स्लोली. आता बघा, ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे. एक सुंदर व्हाईट कलरचा प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे. एक व्हाईट कलरचा प्रकाश सुंदर तुमच्या डोक्यावर येत आहे. तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे हा प्रकाश. हा सुंदर प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. रेकी सोबत जुळणाऱ्या जर कोणी मजाक करत असेल तर तुम्ही एक्झिट होऊ शकता. तुमच्यासोबत माझी एनर्जी ब्लॉक होते आणि मी 3 वाजतापासून उठून मेडिटेशन करते, तर मी माझी एनर्जी ब्लॉक करायला मी बिलकुल बी शिकवणार नाही, जो माझी एनर्जी ब्लॉक करेल त्याला. ठीक आहे. एक डीप ब्रीथ करायचं आहे. पुन्हा डोळे बंद करा आणि व्हिज्युअलाइज करा. एक दिव्य प्रकाश तुमच्या 7 चक्रा शरीर. मॅडम डोळे बंद करा. मेडिटेशन आहे. मेडिटेशनचं मिनिंग आहे की स्वतः डोळे बंद करून स्वतःला बघणं, त्याला मेडिटेशन म्हटलं जाते. दिव्य प्रकाश तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि ओरामध्ये प्रवेश करत आहे. हा दिव्य प्रकाश तुमचं शरीर, मन आणि 7 चक्र आणि ओरामध्ये संपूर्णपणे तुम्हाला व्यापून टाकलेला आहे. आणि बघा, या प्रकाशामध्ये जो इमोजी दाखवला तुम्हाला, स्माइल इमोजी, हा प्रवेश करत आहे. एक स्माइल इमोजी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. किती सुंदर स्माइल आहे त्या इमोजीची. त्या इमोजीला बघायचं आहे, मी दाखवलेल्या इमोजीला. किती सुंदर स्माइल क्रिएट केलेली आहे त्या इमोजीनी. किती सुंदर स्माइल आहे बघायचंय. त्या स्माइलला बघायचं आहे. चेहऱ्यावर अपने आप हास्य येऊन जाईल. फक्त त्या इमोजीला बघायचंय. बघा किती सुंदर स्माइल आहे त्या इमोजीची. किती दिव्य प्रकाशामध्ये तो इमोजी तुमच्या 7 चक्रा शरीराला व्यापून टाकत आहे. संपूर्ण तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे तो इमोजी. संपूर्ण तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे त्या इमोजीनी. बघा किती सुंदर स्माइल आहे. इमोजीला बघायचं आहे, किती सुंदर स्माइल आहे. तुम्ही जेवढं सुंदर व्हिज्युअलायझेशन कराल तेवढा अनुभव तुम्हाला येणार आहे. किती सुंदर स्माइल आहे त्या इमोजीची. बघा बघा, तुम्हाला त्याचसारखं हसायचं आहे. त्या इनर लेवल वरून ती स्माइल क्रिएट करायची आहे आपल्याला. फक्त जगांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी ती स्माइल क्रिएट करायची आहे. बघा, हसून तर बघा एकदा. एकदा बघा तर आतमधून इनर लेवल वरून प्रगट करा त्या स्माइलला. बघा किती सुंदर आनंद, किती सुंदर चेहऱ्यावर स्माइल आलेली आहे. किती सुंदर इमोजी आहे. किती सुंदर प्रकाश आहे त्या इमोजीचा. अख्ख्या शरीराला व्यापून टाकलेला आहे. तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलाय त्या इमोजीनी. खूप सुंदर स्माइल स्माइल. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हसून घ्या आज. कदाचित खूप वर्षाचं दुःख पकडलेलं असेल, हसून घ्या आज. खूप कीप स्माइलिंग. सो कीप स्माइलिंग. सगळ्यांना विसरून फक्त स्वतःला आणि त्या इमोजीला. कीप स्माइलिंग. सो कीप स्माइलिंग. किती सुंदर इमोजी आहे तो. तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करून तुमच्यामध्ये सर्व ऊर्जा जागृत केलेल्या आहे. त्या स्माइलच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट केल्या आहे त्या इमोजीनी. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. चला हळूच वापस यायचंय. हळूच वापस यायचंय. बघा, एनर्जीचा खेळ. ना इमोजी तुमच्याजवळ ना माझ्याजवळ. त्यांनी तुमची एनर्जी चेंज केली की नाही केली. हळूच डोळे खोला. पुन्हा कुणाला अनुभव आला सांगा जरा. काहीतरी 1%. मॅडम, मेडिटेशन असतं खरं म्हणजे खूप वेळाचं असतं. अर्ध्या तासाचं मेडिटेशन असतं. ते उद्या घेणार आहे मी तुमचं मेडिटेशन. उद्या मेडिटेशन होणार आहे. ते पॉवरफुल मेडिटेशन आहे. थोडं जॉईन करा. अनुभव आला का स्माइल इमोजीचा? हो, येस मॅडम. आलेला? खूप छान वाटत होते. आतून सगळं पेशी पेशी सुद्धा आनंदी आहात असं जाणवत होते मॅडम. हा. पांढऱ्या रंगापेक्षा 7 रॅम्बो सारखे 7 रंग दिसत होते. तुमचे चक्र ऍक्टिव्ह आहे एवढा मॅडम. आनंद. मी तुम्हाला बघूनच सांगते, तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहे.
पण कुठल्या उद्देशाने जुळल्या मला नाही माहित रेकी सोबत, पण नक्की उद्देश पूर्ण होईल. तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहे, तुमची चक्र बी ऍक्टिव्ह आहे. तुमचं थर्ड आय चक्र सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहे. बघा, थोडी एक ऍक्शन घेतली तर आपली एवढी एनर्जी चेंज झाली. मग विचार करा, तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे त्याच गोष्टीचा जर विचार केला तर तुमचं जीवन बदलू शकते की नाही बदलू शकत? आता कसं ते सांगते मी, आपणच आपल्या छोट्या बाळाला पाळणारा काली दुर्गा माता तथास्तु म्हणणार आपणच आहे. कसं? आपलं छोटंसं बाळ जेव्हा धावतं ना, सगळे अनुभवी आहे बरं, कोणासाठी नवीन नाहीये. आपलं छोटं बाळ जेव्हा धावतं ना, बाळा पडशील बाळा पडशील बाळा पडशील बाळ पडते, तथास्तु म्हणणार आपणच आहे. झालं की नाही झालं तथास्तु आपलं सांगा, आपलाच अनुभव आहे आहे ना. मॅडम, आहे, एवढी मला आहे. तुम्हाला नाही, सगळ्यांनाच आहे एवढी पॉवर आपल्यामध्ये, कारण नाही, आपल्याला मला तिचा खूप विचारच करता आहे. नाही आला. नाही, मला खूप आहे, कारण मी असं म्हटलं की तसं झालंच पाहिजे. अरे तथास्तु होते आपले शब्द, म्हणून जे पाहिजे ना ते बोलायचं आहे. उलट त्याला नाही पडलं पाहिजे असं परमिशन द्या. माझा बाळ व्यवस्थित चालत आहे, हळूहळू व्यवस्थित चालत आहे. अरे पडशील पडशील पडशील, दिला तथास्तु करून. एवढी पॉवर आपल्यामध्ये आहे. मग तुम्ही विचार करा, तुमच्या बाळाला पाडण्याची ताकद आपल्याच मध्ये आहे. तर आपल्याला लाईफ मध्ये जे पाहिजे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही का आपण? पोहोचू शकतो की नाही पोहोचू शकत? नक्की ती आपल्याच मध्ये, कुठेच जायची गरज नाही. चला आता एक कोणीतरी व्हॉलेंटियर लागेल. तुम्हीच या मॅडम. मोबाईल नंबर वरून थोडं तुम्ही तुमचं हे चेंज कराल. ठीक आहे मॅडम? नाव, कारण मोबाईल नंबर कसा घ्यायचा, शेवटचा घ्यायचा की पहिला घ्यायचा, कन्फ्युज होतं ना. लास्ट माझा द्यायचा का? नाही नाही, तुमचा जो मोबाईल नंबरवर आहे जे झूम मध्ये, तिथे नाव चेंज करा. रिनेम म्हणून येते, तुम्ही चेंज करू शकता. मोबाईल नंतर माझं करा. मनीषा पाटील. हा, नंतर करा. मनीषा पांडे. चला, तुमच्यासाठी काही ऑफर आहे, पाहिजे का? पाटील मॅडम. पाहिजे काही ऑफर आहे तुमच्यासाठी? हा, सांगा ना. घ्याल ना नक्की. 5 करोडची ऑफर आहे बघा. मॅडम साठी ऑफर आहे, पण तुम्ही सगळे घेऊ शकता. आणि देणारा बी माझ्याच जवळ आहे, मी पकडून ठेवलाय त्याला. तो देणार आहे तुम्हाला 5 करोड. फक्त तुम्ही तयार राहा. पाहिजे 5 करोड? अरे कुणाला, मला भेटेल. मी तर म्हटलं होतं त्याला, पण म्हटलं थांब थोडंसं, मी काहीतरी दुसऱ्या मार्गाने कमवत आहे, मी नंतर घेईन. ऑप्शन मध्ये ठेवलाय त्याला. पाहिजे का 5 करोडची ऑफर? ठीक आहे मॅडम, करते ऑफ. पाहिजे. एक वेळ हे पाहिजे ना? तो हो. त्याच्या बदल्यात तुम्हाला 2 डोळे द्यायला लागेल त्याला. ठीक आहे. 2 हात बी द्यायला लागेल. 5 करोड अशीच थोडी देईन 2 डोळ्यासाठी. किडनी द्यायला लागेल, 2 पाय द्यायला लागेल. ठीक आहे मॅडम, चालेल. द्यायला तयार आहे तुम्ही? हो. तुम्ही तुमच्या शरीराची तुलना पैशासोबत करायला तयार आहे. मग तुमची सेवा कोण करेल? नाही, मग त्या 5 नाही, करोड मध्ये तुम्हाला मी- एक नाही नाही, मला फक्त मला माहितीये की तुम्ही कोणाला द्यायला सांगत आहे. फक्त तुम्ही मला देवासाठीच हे करायला, म्हणजे देणार ब्रह्मा- वेगळा आहे. पण काय नक्की बघा, 5 करोड पाहिजे असेल तर नक्की त्याचं महत्व समजून सांगते. कारण बघा, आपण 5 करोड का आपल्याला 10 करोड जरी देईन ना कोणी, तरी आपल्या शरीराची तुलना आपण पैशासोबत करत नाही, करू शकत नाही पैशासोबत. कारण पैसे आणि शरीर वेगवेगळं आहे. इतकं त्या ईश्वरांनी तुम्हाला भरभरून सुंदर डोळे, 2 हात 2 पाय दिलेले आहे. म्हणजे तुम्ही किती भाग्यशाली आहे. त्या ईश्वराला, ज्या कुठल्या ईश्वराला तुम्ही मानता, त्याला कधी धन्यवाद केलं का एकदा? हो. केलं ना? इथे असणारे सगळ्यांनी केलं. आणि करत नसाल तर नक्की करा. कारण आपलं असणं खूप महत्वाचं आहे. एक श्वास गेला तर एका श्वासाने आयुष्य मागे पडते. कपाळावर लावलेला 1 रुपयाचा टिक्का सुद्धा सोबत नेता येत नाही, हे सगळ्यांना माहित आहे. तरी मेरी ही जिंदगी में गम लेके आपण बसतो. म्हणून स्वतःसाठी जगा, स्वतःवर प्रेम करा. आता स्वतःसाठी कसं जगायचं ते बी मी तुम्हाला सांगते. मला सांगा मॅडम, कुणीतरी एक दुसरं व्हॉलेंटियर. वर्षा मॅडम घेऊ का तुम्हाला? वर्षा मॅडम, तुमचं स्वतःचं घर आहे? हो हो. नाही मॅडम, रेंटनी आहे. म्हणजे घर आहेच नाही का? बरं, तुमचं आहे मॅडम घर स्वतःचं? माझं आहे मॅडम. घर आहे स्वतःचं. कार आहे? माझं आहे मॅडम स्वतःचं घर आहे, कार आहे, गाडी आहे, सगळंच असेल बहुतेक. आजकाल सगळ्यांजवळ असते. आता तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगता, मी ते समजून सांगते तुम्हाला. आपण म्हणतो ना, मेरी ही जिंदगी में कितना गम. म्हणजे मला त्या ईश्वराने एवढं भरभरून दिलं, तरी माझ्याजवळ काहीच नाही, म्हणून आपण कंप्लेंट करतो नेहमी. थोडं अनम्यूट करा, कुणाचं बॅकग्राऊंड साऊंड येत आहे. कुणाचं आहे बॅकग्राऊंड साऊंड येत आहे? हा. मेरी ही जिंदगी में गम लेके आपण टेन्शन मध्ये जगतो. आता सांगा मॅडम,
तुम्हाला त्या ईश्वराने एवढे सुंदर डोळे दिले. असे कितीतरी लोक आहेत त्यांच्याजवळ डोळे नाही. तुम्ही अख्खं जग बघू शकता, सुंदर प्राणी पक्षी झगडे तर बघूच शकतो आजूबाजूचे, ते तर सोडूनच द्या. पण अख्खी दुनिया बघू शकतो आपण आपल्या डोळ्याने. त्या डोळ्याला धन्यवाद केला. कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगता तुम्ही. किती लोक आहे त्यांच्याजवळ हात नाही, पण त्या हाताने, तुमच्याजवळ हात आहे, त्या हाताने तुम्ही काम करू शकता. म्हणजे कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय तुम्ही. कितीतरी लोक आहे त्यांच्याजवळ पाय नाही. मी फेसबुकवर एक रील बघितली, एका मुलांना पाय नव्हते 2, त्यांनी चॉकनी पाय ड्रॉ केले आणि रील बनवून जगासमोर प्रसिद्ध केली की बघा माझ्याजवळ पाय नाही, पण माझं स्वप्न आहे की माझे पाय असावे. म्हणजे त्या व्यक्तीतल्या स्वप्नाचं जीवन जगतो आपण. हो. तुमचं भाड्याचं नाही, स्वतःचं घर आहे. वर्षा मॅडम जवळ स्वतःचं घर नाही, त्या किरायाने असतात. म्हणजे तुम्ही त्या मॅडम पेक्षा स्वप्नातलं घर स्वप्नातलं जीवन जगताय. मग सांगा बरं, तुम्ही नाही, भाग्यशाली आहे की नाही? तुम्ही भाग्यशाली आहे की नाही या दुनियामध्ये, ते सांगा मला एका मॅडम, शब्दात. मी 1 मिनिट मी बोलू शकते का? हो, बोला. मी सगळ्यात भाग्यशाली म्हणजे या पृथ्वीच्या याच्यावर, म्हणजे मी माझ्या हिशोबाने तर मी सगळ्यात ना? भाग्यशाली आहे. आणि आहे दुसरा ना? विषय म्हणजे मी जर माझं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझा जर तुम्ही म्हणजे ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की बुवा नेमकं काय. कारण मला माझं सेकंड मॅरेज आहे. मला आधीचे 2 मुलं आहे. माझा मुलगा एक डॉक्टरला आहे. विशेष. पण सगळेजण माझ्या भोवती आहेत. सगळेजण माझ्यासाठी चांगले आहेत आणि मी पण त्यांच्यासाठी चांगली आहे. म्हणजे मला तरी असं वाटते, की माझे मिस्टर पण खूप चांगले आहे आणि त्याच्यामध्ये मी एवढी खुश आहे, की मला असं वाटते मी दुनियातील सगळ्यात खुश मी एकटीच बाई आहे. तुमच्या शब्दातलं मला तुमचा स्ट्रगलच समजून गेला पूर्ण काय आहे. पण खरंच तुमच्या चेहऱ्यावर जे स्माईल आहे ना, तुमच्याजवळ शिकण्यासारखं आहे सगळ्यांनी. आज माझ्याजवळून कमी, पण तुमच्याजवळून शिकण्यासारखं आहे. बघा किती सुंदर उदाहरण आहे. चेहऱ्यावरची स्माईल बघा. आपण पकडून राहतो, माझा नवरा असा, माझा पती असा, माझी सासू अशी, सासू तर भेटलीच नाही म्हणते कोणालाच चांगली. ते किती बी नाही, करून माझे सासू आपण प्रूफच करून देतो जगासमोर. एक उदाहरण आहे मॅडम, की माझे सासू सासरे पण खूप चांगले आहेत. माझ्या सासूबाई 2 वर्ष माझ्या सोबत होत्या. त्यानंतर समजा गेल्या कॅन्सर झाल्यामुळे, पण सासरे अजूनही सोबत आहेत. थँक्यू, पण थँक्यू. तुम्हाला खूप छान, अशाच राहा. आणि खूप सुंदर उद्देश आहे तुमचा. चेहऱ्यावरची स्माईल खूप काही बोलून जाऊन राहिली. शब्द नाही बी शब्दाची रचना करा तरी चेहरा बोलून राहिला तुमचा. चला, थोडं स्वतःवर प्रेम करायला शिकू आता. बघा, अख्खं जीवन आपण, मी स्वतः आपल्या लँग्वेजमध्ये येतो. जरा कसं आहे ना, आपली लँग्वेज आपल्या थोड्या साध्या भाषेमध्ये बोललं की खूप मजा येते आणि समजते पण खूप चांगली. अख्खा आयुष्याचा सफर भांडे घासण्याचा. याच्यासाठी स्वयंपाक, त्याच्यासाठी स्वयंपाक, कपडे धुऊ दे, भांडे घासू दे, है ना, याच्यासाठी करू दे, त्याच्यासाठी करू दे ना. येथकडे शेवटी नंबर लावतो आपण आपला. सगळ्यात शेवटी नंबर लावतो ना आपला. मी माझ्या शेवटी जेवण ना, भाजी राहील नाही राहील, पोळी राहील नाही राहील, तर मी माझ्या स्वतःसाठी जगेल. कारण माझ्यासाठी महत्वाचे सगळे जण आहे. अहो, स्वतःसाठी जगून घ्या. कारण तुम्हाला जर काही झालं, मला काही झालं ना, माझ्याच रक्तातली नाते 4 तासामध्ये, जास्त नाही लागत वेळ, आणि ते 4 तासामध्ये आपल्याला सोडते. कुठे सोडते तुम्हालाही माहित आहे. येणाऱ्या पाहुण्यासाठी जेवण बी तयार राहते. म्हणजे तुमचा व्हॅल्यू एवढा असते. तुमचा माझा एवढा व्हॅल्यू असते. 4 तासात आपल्याच परिवाराचे रक्ताचे नाते आपल्याला नेऊन सोडतात. आपलं एवढंच अस्तित्व आहे. त्यानंतर फक्त 13 दिवस सुंदर फोटो लागेल भिंतीवर. 13 दिवस, 13 दिवस मोजून घ्या. कारण तुमच्या मागं मला कुणाचाही फोटो दिसून नाही राहिला. आता ते बी सांगते का बरं. 13 दिवस झेंडूच्या फुलाचा हार 13वी होतपर्यंत, आणि त्यानंतर परमनंट प्लास्टिकचा हार. आणि 13वी झाली, पाहुणे गेले का तुमची फोटो भिंतीला लागणार सुद्धा नाही. मीच नाही ठेवली, तुम्हीच नाही ठेवली, तर आपली कोण लावणार आहे. अपेक्षा कशाला ठेवायची. शक्यच नाही. म्हणून जोपर्यंत तुमच्या या शरीरामध्ये प्राण नावाची ऊर्जा आहे ना, म्हणून स्वतःसाठी जगून घ्या. कारण ज्यांना स्वतःसाठी जगता आलं ना, त्यांना आयुष्यभर इतकं आनंदाने जीवन जगता येते. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही शेवटचा नंबर स्वतःसाठी लावू नका. सगळ्यात पहिलं महत्व तुम्ही स्वतःला द्या. कारण सगळ्यात पहिलं घर तुमचं शरीर आहे, दुसरं घर तुमचं राहतं घर, आणि तिसरं घर समाज आहे. पण आपण करतो काय माहित आहे, आपण राहत्या घराची कामं करतो आणि समाजाचं टेन्शन घेतो आणि इथं बिमाऱ्या निर्माण करतो की नाही. खरंच सांगा आता तुम्ही. मग याची काळजी कोण करण. आजूबाजूची तर कोणीच नाही ना. आणि मी तेच सांगून राहिले तुम्हाला, होऊ तर दे, पॅरालिस जाऊ द्या ना, तुमच्या जवळ सुद्धा कोणी येत नाही, नकाला पालो लावून येईल. मग तेवढ्या तिथपर्यंत संघर्षापर्यंत जाण्यापेक्षा आजच आनंदाने जगून घ्या ना स्वतःसाठी. किती महत्व आहे स्वतःसाठी जगणं, समजून तर घ्या. आपलं असणं किती महत्वाचं या दुनियामध्ये, तेवढं तर समजून घ्या.
सगळ्यात शेवटी तुमचा नंबर, सगळ्यांसाठी कामं करता, सगळ्यात शेवटी गाऊन घालून बसता, कारण मी थकली आज. कारण माझा सख्खा वेळ माझा सगळ्यांसाठी होता, पण माझ्यासाठी नव्हता, कारण मला गरजच नव्हती खुश राहायची. मी ठेवतो ना सगळ्यांना खुश, मला काय गरज आहे खुश राहायची. मग तुम्हाला गरज नाही खुश राहायची तर तुम्हाला आजूबाजूचे कसे ठेवत, मग तुम्हाला तो दुखीच करणार आहे. मग तुम्ही तणाव, चिंता, डिप्रेशन मध्ये जाणारच आहे. सहजच आहे, कारण तुम्हीच निर्माण केला तो रस्ता, तुम्हीच खुलला तुमच्यासाठी, कोणालाच नाही बोलवलं तुम्ही तिथे. नक्की ना? सांगा, तुमचा माझाच अनुभव आहे, कुठलाच नाही. त्या अनुभवाचा प्रवास करून मी निघाली बाहेर, तुम्ही पण निघा. ठीक आहे? हो. कारण माहिती का, आपलं असणं गुलाबाच्या फुलासारखं बनवा. आता कसं गुलाबाचं फुल सांगू तुम्हाला, कितीतरी काट्याचा प्रवास करून बघा ते गुलाबाचं फुल जेव्हा बाहेर येतं ना, अख्ख्या दुनियेला वेळ लावलाय त्या गुलाबाच्या फुलाने. हो. लावलाय ना? मग त्या गुलाबाच्या फुलासारखं आपल्याला बनायचं आहे. गुलाबाचं फुल तुम्ही बना, पॉलिश मी लावते समोर 5 दिवसात. नक्की स्वतःला प्रॉमिस करा, मला गुलाबाचं फुलच बनायचं आहे. येस काटे नाही, काटे कुणाला आवडत नाही. कारण आपलं असणं गोड 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 सगळ्यांना आवडते. तिखट कोणाला जास्त आवडते, 2च दिवस खाऊ शकतो तिखट. म्हणून गोड गोड बोलणं ठेवा. डोक्यावर बर्फाची लादीन, तोंडात मधाचा गोळा, अख्खी दुनिया आपली. ठीक आहे? मग स्वतः बोला, चला छातीवर हात ठेवा ना, म्हणा आय लव्ह यू माय सेल्फ. म्हणाच लागेल, प्रॅक्टिकल करावंच लागेल. चला म्हणा, त्या ब्रह्मांडाला सांगा शाहरुख खान सारखे हात करून. चला एक मंत्र देते मी तुम्हाला, थांबा. एक मंत्र देते. शाहरुख खान वाला स्टाईल खूप फेमस आहे. आणि बघा, ज्या ब्रह्मांडाला तुम्ही जे सांगाल ना, तो तेच देते. अजून मी सांगते, तुम्ही म्हणाल मला हे पाहिजे, तर तुम्ही म्हणाल ना त्याला चिंता, तणाव, डिप्रेशन पाहिजे, तो तुम्हाला तेच देईल. पण त्याला ते नाही म्हणायचंय, मला जे पाहिजे ना मी ते मागते, म्हणा तुला तुला हे द्याच लागेल. असे हात करा, म्हणा त्या ब्रह्मांडाला, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. सांगा त्या ब्रह्मांडाला, अरे शर्माचं नाही, स्वतःसाठी जगणं आहे. कितीही झालं तरी हे जगणं स्वतःसाठी आहे तुमचं. का बरं शरमता? आजपर्यंत जसं जगत होत्या तसंच जगायचं आहे का? काही तर चेंज करा 1%. करणार ना. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड, थँक्यू सो मच गॉड, गिव्हिंग मी एव्हरीथिंग वॉन्ट. थँक्यू सो मच. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. आणि रोज आरशासमोर जायचं आणि स्वतःला अफर्मेशन द्यायचं आणि थँक्यू म्हणायचं त्या ईश्वराला, की जे आहे ना आपल्याजवळ भरभरून आहे, कायचीच कमी नाहीये. बघा, दुसऱ्याला आपली सेवा नाही करायला लागत ना, म्हणजे आपण सगळ्यात भाग्यशाली आहे. ते बेडवर झोपणाऱ्या लोकांना विचारा, काय बितते त्यांच्यावर, काय वाईट परिस्थिती आहे त्यांची, त्यांनाच माहिती किती संघर्ष करावा लागतो त्यांना. आता सांगा, एक महत्वाची गोष्ट, रोजच्या लाईफस्टाईल मधली, कोणाचं वर्षातून अॅनिव्हर्सरी येते का 2 वेळा? येते का? कोणाची तरी इथे बसणाऱ्या एकच वेळा येते ना. मग त्या अॅनिव्हर्सरीला कोण कोण तोंड फुगून बसतं? बघा, शुद्ध मराठी मला पण बोलता येते, पण आपल्याच लँग्वेज मध्ये आपली जी भाषा समजून सांगण्याचा जो इंटरेस्ट, जी मजा आहे ना, ती शुद्ध मराठीमध्ये नाही येत. आता तोंडच खोलून बसतो आपण, खरं म्हणजे बसतो ना. मला विश नाही केलं अॅनिव्हर्सरीला, मला बर्थडेला विश नाही केलं, बसतो ना. कोणीतरी आहे का एखादं? सांगा ना मला, थोडा अनुभव चांगला वाटेल ऐकायला. कोणीच नाही बसत म्हणजे किती हॅपी आहे तुम्ही, बापरे किती छान, खूप मस्त. म्हणजे कोणीच नाराज नाही होत, म्हणजे सगळेच आनंदी झाले. चला मंगला मॅडम, अनुभव काहीतरी वर्षाचा, कधी तर नाराज झाले असेल ना तुम्ही? अनम्यूट करा. बरं, रेडमी 9 मॅडम तुम्ही अनम्यूट आहे, तुम्ही बोला. तुम्ही कधीतरी नाराज झाले का, अॅनिव्हर्सरी विश नाही केली, बर्थडे विश नाही केला म्हणून? नाही कधी कधी एवढे देवधर्मी लोक कसे जुळले आज माझ्यासोबत, मला कळून नाही राहिलं. एवढे पवित्र, म्हणजे मला आज तर क्लास घेऊन आज थोडं सरप्राईज वाटून राहिलं. म्हणजे तुम्ही असं म्हणायचंय दुःखीच नाहीये, खुशी आहे. सगळे आयुष्यात खुशीच खुशी आहे ना, खूप छान गोष्ट आहे. तथास्तू, असेच राहा, खरंच राहा असेच. बघा, मीच सांगते माझीच गोष्ट, जाऊ द्या तुम्ही नाही करत तर. आधी काय करायची मी, नाराज होऊन बसायची मला विश नाही केलं म्हणून. आणि का बरं? बरं, आपल्याला आपल्याच घरी पाहुणे येते तर स्वयंपाक करण्याचा अधिकार बी मलाच होता. सकाळची भाजी रात्रीच तय होत होती आणि रात्रीची भाजी सकाळी तय होती काय बनवायची इथे. माझ्या घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी काय बनवायचं आहे, माझे मिस्टर कपडे कुठले घालन, कलर कुठला घालन, ते बी डिसिजन माझंच. माझे मुलं कुठले कपडे घालन, काय करेल, ते बी डिसिजन माझं. पण काय येते ना, अॅनिव्हर्सरीच्या दिवशी माझ्या हसबंडनी मला विश नाही केलं म्हणून मी एक दिवस तोंड फुलून बसायची. आता ते रेकीच्या पहिले माहिती नव्हतं मला, रेकी शिकल्यावर कळलं त्याचं महत्व. तोंड फुलून बसायची. विचार करा, एवढं सुंदर, एकच वर्षातून एक दिवस येतो आपला. आता त्या दिवशी तोंड फुलून बसल्यापेक्षा आपल्या किती साऱ्या आठवणी आपण कलेक्ट केल्या असत्या.
कधी वर्षानुवर्ष बघता आले असते आपल्याला. मग नाराज होऊन बसल्यापेक्षा स्वतःलाच गिफ्ट द्यायचं ना, आपल्यासोबत आपल्या हस्बंडला बी गिफ्ट द्यायचं. मी ठरवलं असं मग नंतर. मग मी स्वतःला बी गिफ्ट देते, माझ्या हस्बंडला बी गिफ्ट देते. आणि मी नाराज होऊन बसत नाही आता. कारण कसं आहे ना, आपल्या लक्षात राहीन, जरुरी आहे आपल्याजवळ आपल्याच घरचे काम आहे, अदरवाईज राहीन बी तरी आपण हुशार आहे. बर्थडे अॅनिव्हर्सरी बोलत नाही आपण, कारण स्टेटसवर ठेवावं लागते आपल्याला. ते महत्वाची ड्युटी आपल्याला लागली आहे ना व्हॉट्सअप स्टेटसवर. कारण समोरच्या मैत्रिणी पाहते ना, दाखवा लागते का मी बी बनवली, तूच काय म्हणत मी बी बनवली, आपण त्याच्यामधला आहे. ठीक आहे. मग मी माझ्या हस्बंडला मी पण गिफ्ट देते. कारण कसं आहे ना बघा, मन वाचता येत नाही, आणि मन वाचता आलं असतं ना तर तुम्ही माझ्यासमोर प्रेझेंट राहिल्या नसत्या. बरोबर ना. मन वाचता येते, मनाला समजून घ्यायचं असते, आणि ज्याला मनाला समजून घेतलं ना तिथे रिश्ते नाते कधीही बिघडत नाही. कारण जिथं देण्याची भावना असते ना तिथे दुःख निर्माण होत नाही. आपल्याला घेण्याची सवय आहे ना, हे बी देन ते बी देन ते बी दे, सगळं दे तरी मी सुखी राहत नाही. कारण नात्यांमध्ये कधी ताठ मान तर कधी झुकून चालावं लागते. नाहीतर आपली हमपणा जर घेऊन बसलं तर कधी कोणासोबत पडणार नाही. म्हणून आजपासून सगळ्यांना सांगते, स्वतःला गिफ्ट द्या आणि तुम्ही समोरच्याला पण द्या. कारण तो ब्रह्मांडाचा रोल आहे. तुम्ही देता ना तेव्हा तुम्हाला, जेव्हा देता येते ना तेव्हा तुम्हाला घेता पण येते. आणि मग तो तथास्तू करायला बसलाच आहे. आपले शब्द आपल्याला तथास्तू करतात. ठीक आहे. मग आजपासून कोणीही नाराज व्हायचं नाही, होत असाल तर व्हायचं नाही. मी सोडलं 4 वर्षापासून नाराज होणं. तुम्ही पण सोडू नका, तुम्ही पण सोडून द्या. नाराज व्हायचं नाही, गिफ्ट द्यायचं सगळ्यांना, हॅप्पी राहायचं. ठीक आहे. आणि स्वतः फोन करून सांगायचं आपल्या हस्बंडला. आता याच्यावरून एक उदाहरण सांगते. काउन्सिलिंगची केस आली होती माझ्याजवळ. एक मॅडम होत्या, 14 वर्षापासून त्यांच्या हस्बंड वाईफ सोबत ते बोलत नव्हते बरोबर. बोलायचे म्हणे, पण खूप कमी. आता कसं आहे ना, तुम्हालाही माहिती आहे कलियुगमध्ये काय चालू आहे. सोबत राहतात पण नातेसंबंध, सहभावनात्मक संवादच राहिलेला नाहीये. मुलगा एका रूम मध्ये, मुलगी एका रूम मध्ये, हस्बंड वाईफ एका रूम मध्ये, सहभावनात्मक आपण बोलतच नाही कुणासोबत. आणि जेव्हा ते काउन्सिलिंगची केस आली, ती म्हणत होती, मॅडम की 14 वर्ष झाले माझ्या मिस्टर सोबत मी बोलत नाही व्यवस्थित, ते पण बोलत नाही, काहीतरी हेल्प करा. तर मी त्यांना म्हटलं, थोडा तुमच्या हस्बंडला एक कॉल करा आणि त्यांना मस्त थोडं प्रेमळ आवाजात म्हणा की मी तुमच्यासाठी आज तुमच्या आवडीचा पदार्थ बनलेला आहे, तुम्ही थोडं घरी लवकर या ना. मग आता एवढं गोड गोड बोलल्यावर येणार नाही का? येईल ना. मग त्याच हस्बंडनी त्या बाईसाठी गजरा आणि मिठाई घेऊन तो व्यक्ती घरी आला. आणि दुसऱ्या दिवशी त्या मॅडमनी मला फोन करून सांगितलं की मॅडम, आम्ही 14 वर्षापासून आम्ही बोललो नव्हतो, जणू त्या रात्री आम्ही एवढ्या गोष्टी केल्या, एवढं काही साठलेलं होतं आमच्याजवळ, आमच्या मनातलं सगळं आम्ही एकामेकाजवळ व्यक्त केलं. ह्या एका छोट्याशा गोष्टीनं एवढा चेंज झाला आमच्या लाईफमध्ये. इतकं सोपी असतं का एक एक गोष्ट चेंज करणं? म्हणून आजपासून जर कोणासोबत बोलत नसाल ना तर नक्की बोला. कारण कसं आहे ना, शेवटी जाणं आहेच इथून. तुम्हाला बी जाणं आहे, मलाही जाणं आहे. आपण परमनंट राहायला आलो नाही. कुणाच्या भावना, कुणाचे शब्द, कुणाचे काही बी तुम्ही जेव्हा इथं भरून ठेवता त्याचा त्रास फक्त तुम्हाला होतो, कुणालाही होत नाही. बीपी शुगर तुमचाच वाढते, माझाच वाढते, कुणाचा होत नाही. व्यक्ती बोलणारा बोलून साईडला होऊन जाते, अरे माझीच बीपी वाढली, काय झालं माहित नाही, काय झालं माहित नाही. आतमधलं सांग ना काय झालं तर बाई, आतमध्ये काय चालू आहे तुझं सफरिंग, ते सफरिंग बाहेर काढायचं आहे तुम्हाला. मग बीपी शुगर तर होईल, विज्ञानाने प्रूव्ह केलेलं आहे. कॅन्सर सारखे आजार तुमचे इमोशन्स बार बार रिपीट होतात ना, त्यामुळे कॅन्सर सारखे आजार होतात. हे सायन्सने प्रूव्ह केलंय. तेव्हा जेव्हा सायकॅट्रिक डॉक्टरकडे तुम्ही जाल ना, तो सुद्धा सांगतो लिहायचा आहे, जाळायचा आहे. मी समोर सांगतेच तुम्हाला, समोरचा एक पॉइंट आहे त्यामध्ये. ठीक आहे. आता लाईफ सेलिब्रेशन मोडमध्ये कशी जगायची मी ते सांगते. चला, माझ्या जीवनात दुःख व्हायला कोणीतरी हँड रेज करा एक जण, म्हणजे मला चांगल्याने प्रूव्ह करता येईल. हाँ, मेरी जिंदगी में कितना गम भगवान. तुम्हीच आहे वाटते वर्षा मॅडम, है ना? वर्षा मॅडमला आहे का मेरी जिंदगी में कितना गम? हो. बघा प्रूफ करून नाही देऊ मॅम, तुम्हाला. मी राहते, खुश राहते, पण फॅमिली चे प्रॉब्लेम्स एवढे आहे का म्हणजे ते स्माइल करायसाठी खूप घेऊन गेलाय. खुशी अपनी है, रिमोट कशाला द्यायचं दुसऱ्याकडे? आपलं आपलं चॅनल आपण चालवायचं आपल्या रिमोटनी. आपलं चॅनल कोणाकडे द्यायचं नाही. बघा, हे सांगितलं 2 मिनिटात स्माइल इमोजीने तुमच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट केली ना. मग आपलं चॅनल द्यायचंच नाही कुणाला, आपल्याच जवळ ठेवायचं ते परमनंटली. बघा आता मॅडम सांगते मी, सेलिब्रेशन मोड मध्ये. हा बोला ना, बोला, काही बोलायचं बोल. नाही, ते तर आहेच मॅडम, की आपण स्वतःसाठी जगायचं, स्वतःची स्माइल स्वतःच हे करायची. पण काही प्रॉब्लेम्स जे आहेत आपण ते नाही करू शकत. कसं आहे ना मॅडम, आपण थोडं माइंडसेट करून ठेवलाय, दुसरं काहीच नाहीये. पार्लर विषयी कुणाचा मला बॅकग्राऊंड साऊंड येत आहे, प्लीज म्यूट करा. कुणाचा तरी बॅकग्राऊंड साऊंड येत आहे. हा, तर ते म्हटलं चांगलं राहते.
8 वर्षी जॉईन केलं. मॅडम पुन्हा तुम्ही अनम्यूट करा. मी सगळ्यांना म्यूट केलाय. वर्षा मॅडम पुन्हा अनम्यूट करा. बघा आता तुम्ही दुखी आहे, ओके. सेलिब्रेशन मध्ये कसं जगायचं. आता तुम्ही मला म्हणजे परफेक्ट भेटलाय, खरंच सांगतो. एवढ्या याच्यामधून उदाहरणासाठी एक नंबर मिळाले तुम्ही. आता तुम्हालाच सांगते मी, सेलिब्रेशन मध्ये कसं जगायचं जीवन. एक श्वास घ्या बरं, एक श्वास घ्या आणि एक श्वास सोडा. आता घेतला. आता सांगा मला, आजचा दिवस तुम्ही जिवंत आहे? आज जिवंत आहे ना तुम्ही? मग लाईफ कशी असायला पाहिजे? गुगलवर जर सर्च कराल ना तुम्ही, तर रोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करून जातात. 10 लाख प्लस. म्हणजे आज तुम्ही श्वास घेतला म्हणजे तुम्ही जिवंत आहे ना. म्हणजे तुम्ही लाईव्ह आजचा दिवस सेलिब्रेशन करायला पाहिजे की नाही पाहिजे? की यांनी मला असं म्हटलं, यांनी मला तसं म्हटलं, तसं म्हटलं, याच्यामध्ये गुंतवायचं आहे. तुम्ही सांगा. चॉईस तुमची आहे. मग नाही, तशात तर नाहीच आहे मी ते कोण काय म्हणताय याच्याबद्दल तुम्ही विचारच खूप नाही करत. पॉझिटिव्ह आहे. पण कसं असते ना, शेवटी मी उद्या परवाच्या क्लासमध्ये शिकान तुम्ही ते औरा कनेक्टिव्हिटी. आपल्या आजूबाजूनी जर निगेटिव्ह व्यक्ती असला तर त्याचा जर औरा आपल्याला कनेक्ट झाला ना, तर आपल्याला त्रास होतो त्याच्या एनर्जीचा. पण त्यासाठी आपल्याला कसं स्ट्रॉंग ठेवायचं हे बी तर तुम्हाला 5 दिवसात शिकायला लागेल ना. तर तेच सांगते मी. 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करून निघतात. म्हणजे आज आपला नंबर नाही लागला म्हणजे आज आपल्याला सेलिब्रेशन मध्ये लाईफ करायची आहे. आणि दुसरी सकाळी उठून आरशासमोर जायचं, स्वतःला बघायचं, चला मी आज जिवंत आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि एक नजर अशी टाकून द्यायची, मुलं बी आहे, नवरा बी आहे, सासू बी आहे, सासरी आहे. पुन्हा एकदा थँक्यू म्हणून द्यायचं त्या गॉडला. कारण आज आमचा नंबर लागलेला नाही. आज ते लोक दुखी आहे ज्या लोकांच्या घरातलं कोणीतरी व्यक्ती सोडून गेलेला आहे. त्या व्यक्तीचा अभाग्याचा दिवस आहे आज. खरं म्हणजे त्या व्यक्तीचा रडण्याचा दिवस आहे. आपला थोडी आहे. आपला तर सेलिब्रेशनचा दिवस आहे. मग आपल्याला तर सेलिब्रेशन करायला पाहिजे खरं तर. पण आपण दुखी होऊन बसतो की मेरी ही जिंदगी में कितना गम. या उद्देशाने आपण आपलं जीवन जगतो. म्हणून आजपासून लाईफला सेलिब्रेशन मोडमध्ये जगा. कारण प्रत्येक क्षणाला काय होईन आपल्याला सुद्धा माहिती नाही. बाथरूम मध्ये असा धक्का लागताच व्यक्तीचा जीव जातो. तर कदाचित गाडीवर बसता बसता व्यक्तीचा जीव जातो, किंवा गाडी चालून बाहेर जाऊ, आपल्याला हे सुद्धा माहित नाही की समोरचा आपल्याला व्यवस्थित आपण घरी परत येऊ की नाही येऊ हे सुद्धा माहित नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्ही व्यवस्थित गाडी चालवाल, पण समोरचा चालवेल हे तुम्हाला माहित आहे का? मग आजचं जीवन सेलिब्रेशन मध्ये जगा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला सुंदरतेनं बघण्याचा दृष्टिकोन आला पाहिजे. ज्याला सुंदरतेने बघता आलं ना, त्याचं जीवन आयुष्य बदलून गेलं म्हणून समजून जायचं. कारण लाईफला आपण क्रिटिकल करून घेतलंय पूर्ण. सगळ्या गोष्टी एवढ्या इझिली. बघा, शेतकऱ्याचं एक उदाहरण देते मी तुम्हाला. शेतकरी काय करतो माहितीये का? त्या शेतकऱ्याला आपण एसी मध्ये राहतो, आपण स्टाईलच्या घरामध्ये राहतो, आपण फॅन कूलर मध्ये राहतो, पण त्या शेतकऱ्याचं एवढं काहीच नाही राहत. पण आपण डिप्रेशन मध्ये जातो, तो शेतकरी खुशाल राहतो. शेतकऱ्याला बघितलं का कधी डिप्रेशन मध्ये? कधीतरी ऐकलं का? खूप कदाचित एखाद्या व्यक्ती सुसाईड केलं असेल, त्याची काही कदाचित मजबुरी असेल, पण तो शेतकरी कधी सुसाईड सुद्धा करत नाही. तो शेतकरी कधी डिप्रेशन मध्ये सुद्धा जात नाही. कारण त्याच्याजवळ एवढ्या सुख सुविधा नाहीये, तरी पण जात नाही तो शेतकरी. आणि तो शेतकरी जेव्हा पेरणी करायला जातो तेव्हा त्याच्याजवळ बघा पेरणीसाठी सुद्धा पैसे नसते. पावसाळ्याचे दिवस तुम्हाला पण माहिती आहे गावातले किती कठीणचे असते. त्या व्यक्तीजवळ पैसे सुद्धा नसते, तरी त्याच्या चेहऱ्यावर जे स्माईल बघा ना, ते बिलकुल बी तणाववाला दिसणार नाही तुम्हाला. कदाचित तो पेरणीसाठी तो शेतात गेला, पाऊस जास्त आला तरी त्याचं नुकसान, पाऊस कमी आला तरी त्याचं नुकसान, तरी तो डिप्रेशन मध्ये जात नाही. आपण तर 8 दिवसात डिप्रेशन मध्ये जातो. तो 3 महिने त्याची सहनशक्ती बघा पीक येतपर्यंत. आणि पीक आल्यावर बी त्याला माहिती आहे एवढं मला जेवढं पाहिजे तेवढं भेटलं नाही, तरी त्या व्यक्तीची सहनशक्ती बघा. म्हणून तुम्ही 100 डिग्र्या जरी घेतल्या ना, तरी जीवन जगण्याचं तंत्र आपल्याला शेतकऱ्यातून शिकायला मिळते. म्हणून माझा आदर्श शेतकरी आहे. कळलं? आता सांगतो तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची. शेतकरी काय करतो, त्याला शेतामध्ये गहू पेरायचा असेल ना, तो गहूच घेऊन जाईल. तो काही दुसरा नेणार नाही आणि गव्हाचंच पीक आणेल. पण त्याच्या आजूबाजूने आलेला जे तण आहे तो काय करतो, सगळ्यांना माहितीये काय करतो त्या तणाला. कारण त्याला माहितीये मी जर हे तण नेलं तर माझ्या पिकाला भाव कमी मिळेल. नक्की ना? त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे. आपल्याला पाहिजे काय आपल्या लाईफमध्ये? सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. पण आपण पेरणी कशाची करतो? तणाव, चिंता, डिप्रेशन, राग, गुस्सा, घृणा याला पाळून ठेवलेलं आहे आपण. काय करायचंय, त्या गवताप्रमाणे उपडून फेकून टाकायचंय खरं म्हणजे. आणि मी सांगते तुम्हाला,
हे सगळं तुम्हाला जेवढं बी वाटते ना सगळं लिहायचं. आज बुकनं पेन घेऊन बसले का तुम्ही? मी सांगितलं होतं बुक पेन घेऊन बसायचं. बसले का? नाही बसले. नाही बसले, बसायचं होतं. प्रॅक्टिकल आयुष्य खरंच बदलायचं असेल ना तर छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आहे खरं म्हणजे. आता तुम्ही घेऊन बसले असते तर मी ऍक्टिव्हिटी करून दाखवली असती तुम्हाला, मग तुम्हाला बी रिझल्ट कळला असता. बसलाय ना? चला, आज तुमच्या मनामध्ये जे काही तणाव, चिंता, डिप्रेशन आहे ना, जे काही व्यक्तीचा राग आहे, शब्द आहे, क्रोध आहे, काहीही असेल लिहा. फक्त माइंडला रिलॅक्स करा. लिहा, थोडं 5 मिनिटं देते मी. लिहा. त्याच्यानंतर मी समजून पण सांगते का बरं. लिहाच लागेल. नाही लिहान तर कसा अनुभव येईल? शेवटी आयुष्य आपलं आहे आणि बदलाचं पण आपल्यालाच आहे. कोणाच्या हाती थोडी ना द्यायचं आहे त्याला. काय आणि लिहायचं आहे? तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये राग आहे, व्यक्ती आहे, व्यक्तीची शब्द आहे, जे काही तुम्ही भरून ठेवलं ज्याने आठवताच तुम्हाला त्रास होतो, कुणाला होत नाही, ते लिहायचंय. काही पण लिहा, 10 गोष्टी लिहा. काही पण व्यक्ती बी लिहू शकता. या व्यक्तीमुळे मला त्रास होतो. माइंडमध्ये ठेवायचं नाही. त्यांना बाहेर कसं काढायचं ते सांगते मी तुम्हाला. ज्या ज्या गोष्टीने फक्त तुम्हाला त्रास होतो, तुमचं सफरिंग तुम्हालाच माहित आहे आतमध्ये कुठे दडलेलं आहे, कशा प्रकारचं आहे, ते सगळं लिहायचं आहे. फक्त लिहायचं आहे. दुसरं काहीच नाही, फक्त लिहायचं आहे आणि त्याला जाळायचं आहे. जाळानंतर क्लास झाला की पण लिहा. कारण तुम्ही लिहिणार नाही. एक ऍक्टिव्हिटी तुमचं आयुष्य बदलू शकते. मी जेव्हा रेकीमध्ये आले तेव्हा मी खूप डिप्रेस होते. मी 25 पेज लिहायची. जेव्हा 25 पेज लिहायची ना होतं, माझं सफरिंगच तेवढं होतं लहानपणापासून. आज मी तुमच्या समोर जे दिसते ना, हे माझं स्ट्रगल आहे आज रेकीपर्यंत पोहोचण्याचं. सगळं 25 पेज लिहून मी सगळं बाहेर काढून टाकलं. आज मी एवढी पॉझिटिव्ह झाली आहे की मला कोणीही मला काहीही जरी म्हटलं तरी मला त्रास होत नाही. आज मी मोजून 5 लाईन लिहिते ज्या मला माझ्या आयुष्यात नको आहे, त्या फक्त 5 लाईन लिहिते मी. आणि तुमची पण वेळ अशीच येऊ की तुम्ही सगळं बाहेर काढा, सगळं हलका होऊन जा आतमधून. आणि तुम्ही पण 1-2 लाईन अशा लिहा की तुम्हाला त्या आयुष्यात कधीच लाईफ टाईम नको. आपल्याला काय घृणा, क्रोध, लालच ह्या गोष्टी मला नको आहे, म्हणून मी ह्या 5 गोष्टी लिहिते. आधी मी भरपूर लिहायची भरभरून. खूप माझ्या मुलांची बुक खाली करून टाकली मी. लिहिलं मॅडम? आता काय करायचं, त्याला क्लास झाला की जाळा. आता जर हीच ऍक्टिव्हिटी तुम्ही 3 महिने केली ना तर तुम्हाला जो त्रास होतो ना ऍट प्रेझेंट, हा कुठलाही होणार नाही. समोरचा व्यक्ती तुम्हाला समोर येऊन काही जरी म्हटलं ना तरी तुम्हाला फरक पडणार नाही. एवढा रिझल्ट आहे याचा. हे सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे. हे सायकॅट्रिक डॉक्टर सुद्धा सांगतात आपल्याला असेच हेच करायचे, हे करायचे. आपल्याला जर ओव्हर थिंकिंग होत असेल तर हीच ऍक्शन घ्यायची आहे. आणि आपल्यामध्ये असलेले जे काही तणाव, चिंता, डिप्रेशन आहे याला खाली करण्याचा मार्ग हा एकच आहे, सगळ्यात महत्वाचा. आज बघा खूप लोकांना एन्झायटीचा त्रास होतो कारण तुम्ही मनामध्ये एवढी भीती बसून ठेवलेली आहे ना, त्या भीतीला बाहेर काढायचं आहे आपल्याला. आता तर ठीक आहे, पण रेकीमध्ये जी सेकंड लेवलला इतकं पॉवरफुल मेडिटेशन येते ना, त्या मेडिटेशनचा रिझल्ट खूप भारी आहे. चला, आता का बरं सांगते बघा. आपल्या घरी जेव्हा डस्टबिन मध्ये आपण कचरा टाकतो, आपण कचरा कधीपर्यंत टाकू शकतो? जोपर्यंत तो वर येणार नाही. पण एकदा की वर आला तर तो कचरा काय होतो? बाहेर जातो. आता मी ठरवलं मला फेकायचाच नाहीये तर तो बाहेर येईल ना. मग मी पुन्हा बी ठरवलं मला फेकायचाच नाहीये, मग काय होईल? गंदगी पण वास येईल सगळ्या आजूबाजूनी, नक्कीच येईल. मग तुम्ही इथे कितीतरी वर्षापासून पकडून ठेवलेलं आहे. 10 वर्षाचं असेल कदाचित, कोणाचं 20 वर्षाचं, कोणाचं 25 वर्षाचं असेल, इथं भरून ठेवलेलं आहे. इथलं खाली करणं गरजेचं आहे की नाही? नक्की सांगा, खाली करणं गरजेचं आहे की नाही? इथली क्लिन्झिंग करता का कधी तुम्ही? रोज मला फरची पुसायचीच आहे, रोज मला भांडे घासायचीच आहे, झाडू मारायचंच आहे, कपडे धुवायचीच आहे, कारण जर मी हे काम केलं नाही तर मला करमत नाही. पण तुम्ही इथली क्लिन्झिंग कधी केली?
इथली क्लिन्झिंग किती महत्वाची आहे तुम्ही कधीतरी विचार केला का? जे आतमध्ये तुम्हाला सफरिंग होऊन राहिला, जो त्रास होऊन राहिला तुम्हाला, तुमच्या एका कोणाच्या तरी शब्दामुळे, कदाचित ती व्यक्ती तुम्हाला बोलून निघून जाते, पण तुम्ही त्या व्यक्तीला बी पकडता आणि त्याचे शब्द बी पकडता आणि तुमचाच बीपी शुगर वाढून घेता. मग आता काय करायचं? लिहायचं, रोज लिहायची ऍक्टिव्हिटी करायची आणि करा. खूप सुंदर रिझल्ट आहे. लिहा आणि जाळून टाका. कारण जर वारंवार ही सफरिंग तुमच्या आतमध्ये चालू राहील ना तर कॅन्सर सारखे आजार होतात. ठीक आहे. आणि बीपी शुगर तर होतेच होते. म्हणून लिहायचं, फाडायचं किंवा जाळायचं, कुठलीही करा. तुम्हाला जे पटते ते पण नक्की करा आणि थांबू नका. नक्की करा. ज्या उद्देशाने जोडले रेकी सोबत तिथपर्यंत पोहोचण्याचं कार्य माझं आहे. पण 5 दिवस रेग्युलर क्लास करा. मग बघा 5 दिवसानंतर आयुष्य कसं बदलते. उद्या खूप सुंदर पॉवरफुल मेडिटेशन आहे. सगळेजण मिरर घेऊन बसा. मी तुमच्या स्वतःची ओळख करून देणार आहे उद्या. छान. तुम्ही तुमच्यासाठी जगणं शिकवणार आहे. स्वतःवर सेल्फ लव्ह कसं करायचं ते सांगणार आहे मी तुम्हाला. डान्स करायला सांगणार आहे मी तुम्हाला. डान्स म्हणजे असं नाही, तुम्हाला जसं वाटते तसं करजा. व्हिडिओ ऑफ करायचं राहील तर व्हिडिओ ऑफ करजा, पण तुम्ही स्वतःसाठी कसं जगायचं आहे ते सांगेल मी तुम्हाला उद्या. खूप पॉवरफुल मेडिटेशन आहे. आता जीवन कंप्लेंट मोड मधून कम्प्लिशन मोड मध्ये कसं न्यायचं मी ते सांगतो. बघा, आपल्याला आयुष्यभर सगळ्यांसोबत कंप्लेंट असतात ना. कुणाला सासूसोबत, कुणाला नवऱ्याची कंप्लेंट, कुणाला माझा मुलगा असा, कुणाला माझी मुलगी तशी, कुणाला माझी सून तशी. सगळ्यांना एकामेकाविषयी आपण कंप्लेंट करतो ना. आता याच कंप्लेंटला आपण कम्प्लिशन मोड मध्ये कसं न्यायचं ते सांगते. ऍट प्रेझेंट 18 लोक आहे पण व्हिडिओ ऑन करत नाही. बघा, माझं काय आता साधूचं काय म्हणते ते कीर्तन करतात. मी बुवा तर वहिनी कीर्तन करणारी. आली ना कीर्तनचं भो 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 केलं ना गेली. आता मी तरी कुठल्या तरी उद्देशाने इथं बसलीये, तुम्ही तरी कुठल्या उद्देशानं माझ्यासोबत जुळले. मग आता उद्देशापर्यंत जर पोहोचायचं असेल तर व्हिडिओ ऑन करावंच लागेल. याच्यात माझं काहीच नुकसान नाही. मी 2 लोकांसाठी बी तेच बोलायचं आहे आणि सगळ्यांसाठी पण तेच बोलायचं आहे. शेवटी नुकसान तुमचंच आहे. मी म्हटलं ना, महत्वाची वेळ असते, श्वास वापस येत नाही, गेलेली वेळ वापस येत नाही. म्हणजे तुम्ही मला टाइम देताय 1 तास, म्हणजे हा तुमचा किती महत्वाचा वेळ आहे. आणि या महत्वाच्या वेळेस जर तुम्ही व्हिडिओ ऑफ करून आमचे ते दुर्गा कालीसारखे खूप सारे हात घेऊन एवढे कामं करत असाल ना तर एनर्जीचा फायदा होणार नाही. ठीक आहे. चला, आता कंप्लेंट आजपासून कधीही कोणाला कंप्लेंट करायची नाही. कारण इथं असणाऱ्याचं प्रत्येक एकाचं आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपण आपल्याच आयुष्याला कधी सुंदरतेनं बघितलं नाही. फक्त एवढंच बघितलं, मेरे जिंदगी में कितना गम. आपलं ते ब्रीद वाक्य आपण असं बसून ठेवलेलं आहे कारण तिथे आपण चांगलेपणा बघितलाच नाही. आज एकाएकी पडणाऱ्या त्या माता पित्यांना विचारा, त्यांच्या लाईफमध्ये किती स्ट्रगल आहे. त्यांच्या दुःखाचं कारण जे ऐकायला सुद्धा त्यांच्या आजूबाजूने कोणी नाही. आपल्याच जीवनामध्ये आपल्या कटकट करणारी असली तरी आपल्याच परिस्थितीला साथ देणारी हजबंड वाईफ मुलं आपल्या जवळ आहे. म्हणजे आपण किती भाग्यशाली आहे. पण आपण जगतो कंप्लेंट मध्ये. आपण करतो फक्त कंप्लेंट. आपल्याला फक्त कंप्लेंट करायची आहे. विचार करा, माझा मुलगा असा, माझा मुलगा तसा, आपण नेहमी म्हणत राहतो. अहो, थोडं डॉक्टर ते हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बघा. कितीतरी लोक असे रांगा लावून आहे त्यांच्या पदरी तुमच्या ईश्वराने तुमच्या पदरी जे सुख दिलं ना, त्या सुखासाठी हजारो लोकांच्या लाईन लागल्या त्या हॉस्पिटलच्या समोर. आणि आपण कंप्लेंट करतो, माझा मुलगा असा आणि माझा मुलगी तशी. कधीतरी एकतरी थँक्यू म्हटलं का तुमच्या मुलांसाठी, की बाबा तुझ्यामुळे मला मातृत्व प्राप्त झालं, त्यासाठी मी तुला एकदा धन्यवाद करते. कधीतरी आला का शब्द तोंडामधून? हा नाही आला ना. म्हणायला पाहिजे की नाही. कुठेतरी तोच जिम्मेदार आहे ना आपल्याला. ज्या समाजासमोर आपल्याला एक आई म्हणून प्रेझेंट व्हायचं आहे, त्या समाजासमोर आपल्याला आई म्हणून प्रेझेंट करण्यासाठी तो तेवढाच हिस्सेदारी आहे आपल्या जीवनाचा. त्याला धन्यवाद म्हणायचं होतं की नाही म्हणायचं होतं? ना रे, नका म्हणू तसं. मनात म्हणा. पण मनात इथून जातं एनर्जी. जे बोलतो ते वर्क करतं. इथून तर म्हणा. मी सांगते ना समोर अशी सिम्बॉल आहे. तुम्ही एक सिम्बॉल टाकून अफर्मेशन द्या ना तर वर्क करतं. माझ्याजवळ कितीतरी लेडीज होत्या ऍडमिशन घेणाऱ्या. त्यांचे हसबंड नाही म्हटलं म्हणे, त्यांच्याच हसबंडनी मला पैसे दिले आणून. अशी बी उदाहरण आहे. फक्त विचार तर करा तुम्हाला काय पाहिजे. बरं, जाऊ दे. आता एक महत्वाची गोष्ट सांगते. आता तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ना ते एका बुकावर लिहायचं. कारण तथास्तु मनाला तो बसलाय आपला बाप आणि तो म्हणतो तथास्तु. तुम्ही ज्या ईश्वर गुरुला मानता ना त्या ईश्वर गुरुला मानूनच रेकीला अप्लाय करायचंय आपल्या जीवनात. जे पाहिजे ते लिहा. मी रेकीमध्ये आली फक्त मी माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आली होती.
मी रेकीमध्ये आली तेव्हा फक्त मी माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आली होती. मला नाही माहिती होतं मी तुमच्या समोर प्रेझेंट होऊन मी तुम्हाला कोणाचं तरी जीवन बदलवेल. मला नाही माहिती होतं. मी फक्त माझं एक अफर्मेशन होतं की मी रेकी क्लास घेत आहे. माझ्याजवळ हे पण नव्हतं क्लास करायला. जो लाईफ कोचचा कोर्स आहे ना तो करायला माझ्याजवळ हे पण नव्हतं. पण त्या ब्रह्मांडाने मला तथास्तु म्हटलं आणि मी तुमच्या समोर बसली आहे. हेच ते लिहिण्याचं उदाहरण आहे. म्हणून तुमच्या मुलासाठी तुम्हासाठी जे काही पाहिजे ना ते एका बुकवर लिहायचं आहे. आणि असं लिह प्रेझेंटमध्ये जणू मिळालंय. आपल्याला खुशी होत नाही हाती आल्याशिवाय, मला माहित आहे. पण करा ना, फिलिंग करायला काय जातं. माझ्या हाती साडी येईन तेव्हाच समजते मला साडी दिली कोणीतरी. पण कोणी म्हटलं मी तुझ्यासाठी घेऊन ठेवली तर आपण विश्वास करत नाही हाती येतपर्यंत. पण तसं नका करू. त्या ब्रह्मांडाला सांगा मला तुला एवढं काही दिलंय त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आज खरं सांगते 10 गोष्टी लिहा तुम्ही तुमच्या बुकावर ज्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड फील कराल. 10 गोष्टी नक्की लिहा. मग बघा कसं एनर्जी चेंज होते, कसं डिप्रेशन येते तर बघू. मग 5 दिवसानंतर आलं डिप्रेशन तर मला सांगा बरं. मी सांगते तुम्हाला कसं त्याला गायब करायचं आहे. तर मी माझं आयुष्य बदललं, माझ्यासोबत कितीतरी लोकांचं मी ना आयुष्य बदललं. म्हणून या विश्वासावर मी तुमच्या समोर प्रेझेंट आहे. म्हणून मी बोलत आहे त्या एनर्जी सोबत. सगळा खेळ एनर्जीचा आहे. तुम्ही एनर्जी, मी एनर्जी, सगळं एनर्जीनं बनलेलं आहे. तुम्ही जसा विचार कराल तेच लाईफ मध्ये भेटणार आहे आपल्याला. म्हणून पाहिजे काय तोच करा ना. आपण बघा मी सांगते एक उदाहरण तुम्हाला. आपल्या मुलाला पाहिजे 90% पाहिजे ना. 90च्या खाली पाहिजे. ते पोराला तिकडे येऊ की नाही येऊ पण 90 म्हणजे 90% पाहिजे. एका आई वडिलांचं स्वप्न. पण आपलं अफर्मेशन त्यांच्यावर काय असतं. हा मूर्ख आहे, हा अभ्यास करत नाही, हा तर असाच आहे, हा तर तसाच आहे. असतं की नाही असतं अफर्मेशन सांगा. आपणच आपल्या मुलांवर डाऊट करतो. पण मा जिजाऊ यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना राजे संबोधले, जेव्हा राजे संबोधले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजे होते का. नाही. लहानपणी नाही होते. पण त्या एका मातेच्या अफर्मेशनने त्यांना राजे बनवलं. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तेज निर्माण करून दिलं. त्या मराठ्याचं साम्राज्य उभं केलं शिवाजी महाराजांनी फक्त एका अफर्मेशननी. म्हणून तुमच्या मुलाला जे पाहिजे ना तेच बोला आणि नक्की मिळतं. एकदा बोलून तर बघा, तथास्तु म्हणून तर बघा. तुमचे शब्द तुमच्यासाठी तथास्तु होणार आहे. नक्की बना. कारण पाडणारा बी आपणच आणि उभं करणारा बी आपणच आहे. मग त्या पाडण्यापेक्षा आपण आपल्या पोराला उंचावर नेऊ आपल्या अफर्मेशनने. म्हणून जे पाहिजे ते बोला. तुम्हाला जे पाहिजे आयुष्यात ते बोला. ग्रॅटिट्यूड फील करा. स्वतःच्या शरीराला धन्यवाद म्हणा. कारण तुमचं शरीर असणं म्हणजे तुमचं असणं आहे. आणि एकदा शरीर निघून गेलं तर तुमचं काहीही महत्व राहणार नाही या दुनियात. हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. म्हणून स्वतःवर भरभरून प्रेम करा. प्रेम करण्याची ही जिम्मेदारी कोणाला द्यायची नाही. सगळ्यात महत्वाचं घर आपलं आहे ना. या घराची काळजी घेणं आपला अधिकार आहे. ही काळजी कोणाला द्यायची नाही. हे रिमोट कोणाला द्यायचं नाही. बघा टीव्हीचे चॅनल बघितले ना तुम्ही. टीव्हीचे चॅनल त्यामध्ये स्क्रिप्ट करणं लिहिणारा वेगळा, ऍक्टिव्हिटी करणारा वेगळा आणि चॅनल कोण चालवणार आपण वेगळं. आपण नाचवतो त्यांना. थांब तू नाही आता तू पाहिजे. आता तू नाही तुला लावते. चालवतो ना त्यांचं रिमोट आपण. मग आपलं रिमोट आपल्या हाती नाही घेऊ शकत का आपण. आपल्याला काय पाहिजे ते काय घ्यायचं आहे काय नाही ते रिमोट आपण नाही चालू शकत का. मग ठेवा ना आपला रिमोट आपल्या जवळ. हसायचं आहे की रडायचं आहे. रडायचं पाहिजेच नाही आपल्याला. येस थँक्यू. आपल्याला रडायचं आहेच नाही. आपल्याला हसायचंच आहे. 100% हसायचं आहे. आणि म्हणून तथास्तु म्हणा. आजूबाजूचे नाही म्हणा, स्वतःलाही तथास्तु म्हणा. भरभरून त्या ईश्वराला सांगा मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य पाहिजे. हे तुला द्यास लागेल. तथास्तु. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आणि तुम्ही जर म्हटलं ऐसा ही होताय क्या तर मग तुम्ही जिथं आहे तिथंच राहा. मग मला सांगा 5 दिवसात अनुभव. म्हणून तिथं एनर्जी ब्लॉक करायची नाही. शब्द जशी तुमची एनर्जी हाय लेवलवर नेतात तशीच तेच शब्द तुमची एनर्जी ब्लॉक करते. ठीक आहे. म्हणून शब्दांची रचना अशी करा की जे आपल्याला आयुष्यात आपण आपलं आयुष्य घडू शकू आणि आपल्यासोबत आपण इतरांचं सुद्धा आयुष्य घडू शकू. असं जीवन ठेवा. गोड गोड बोला. ठीक आहे. कडू कुणाला आवडत नाही. कारण मधुमक्खी माहिती आहे तुम्हाला. हनी आपल्याला सगळ्यांना आवडते पण ती मधुमक्खी आपल्याला पसंत आहे नाही. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच ऊर्जांसोबत पुन्हा भेटूया याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य भरभरून हा ईश्वर जो देव हीच मी ब्रह्मांड चरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि कुणाला काही विचारायचं असेल तर 1 मिनिट देते. लगेच विचारा. उद्या खूप सुंदर मेडिटेशन आहे. एकदा नक्की करा. आयुष्य कसं जगायचं आहे ना ते सांगणार आहे मी त्याच्यामध्ये. थँक्यू मॅडम. मॅडम तुम्ही ह्या लहान नमस्ते. मुलांचा पण मॅडम. क्लास घेता का.
थर्ड आय ऍक्टिव्हेशनचा क्लास सुरू करणार आहे मॅडम मी. थर्ड आय ऍक्टिव्हेशन म्हणजे मुलांचं सगळ्यात महत्वाचं थर्ड आय ऍक्टिव्हेशन असते. ओके. थँक्यू.